स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। सांगली जिल्ह्यात अखेर जीबी सिंड्रोम या रोगाने शिरकाव केलाय। दूषित पाणी व शिळा अन्नपदार्थ याच्या सेवनामधून या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे या गोष्टी टाळण्याचे आवाहन सांगली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांनी केले। सांगली जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा तत्पर असल्याचं सांगत या रोगाची लक्षणं दिसल्यास त्वरित आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं। सध्या सांगली शहरी भागातून 2, ग्रामीण भागातून 2, महापालिका क्षेत्रातून 1 आणि शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातून 1 असं एकूण 6 रुग्ण अधिकृत नोंदवण्यात आलेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांनी दिली आहे। मी डॉक्टर विक्रमसिंह कदम, जिल्हा शल्यचिकित्सक सांगली। आज आपण गेल्या काही दिवसामध्ये पुण्यामध्ये, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये एक गुलियन बॅरी सिंड्रोम, आपण त्याला GBS म्हणतो, त्याची वाढती रुग्णसंख्या जर आपण बघितली आणि महाराष्ट्र शासनानं त्याबाबतीत केलेली कार्यवाही, या बाबतीत मी आपणाशी बोलू इच्छितो। सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये आता आपल्याकडं गव्हर्मेंट हॉस्पिटलला GB सिंड्रोमचा कुठलाही रुग्ण ॲडमिट नाही, परंतु काही खाजगी दवाखाने आहेत, मल्टीस्पेशालिटी दवाखाने आहेत। यामध्ये आपल्या आता सध्या 6 संशयित GB सिंड्रोमचे रुग्ण सांगली शहरामध्ये सध्या ॲडमिट आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4 रुग्णांची त्यांच्या क्लिनिकल, त्यांना जे सिम्पटम्स दिसतात किंवा त्यांची लक्षणं आहेत त्याच्यावरून आपण त्यांचं निदान GB सिंड्रोम असं केलेलं आहे। आणि बाकी अजून 2 आहेत, त्यांच्याबाबत अजून खात्रीशीर आपल्याला GB सिंड्रोमची माहिती मिळालेली नाही। आपण सध्या तरी निदान जे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला माहिती येते, ते आपण पाहिलं तर ते रुग्णास दिसणाऱ्या लक्षणावरून, त्यांचे जे क्लिनिकल सिम्पटम्स आहेत त्याच्यावरून आपण हे निदान केलेलं आहे। आणि असे आता आपण 6 संशयित आपण म्हणू शकतो असे रुग्ण सांगली जिल्ह्यामध्ये सध्या ॲडमिट आहेत। आपण जर पूर्ण विचार केला तर यातले ग्रामीण भागातून 2 आहेत, शहरी भागातून 2 आहेत, महानगरपालिका क्षेत्रातील 1 आहे आणि शेजारच्या जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातला 1 रुग्ण आहे। असे 6 रुग्ण आपल्याकडं ऑफिशियली नोट झालेले आहेत। आणि हे सगळे पेशंट सध्या चांगले आहेत। त्यापैकी एकाला ICUमध्ये व्हेंटिलेटरवर आहे, पण स्टेबल आहे। बाकीचे 5 पेशंट वॉर्डमध्ये, ICUमध्ये जरी ॲडमिट असले तर हे सगळे पेशंट सध्या स्टेबल आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत।